नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला चॅप्टर नंबर 3 प्लेइंग विथ नंबर चालू आहे मॅथ्स ऑलिम्पियडचं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपले मागच्या व्हिडिओमध्ये 20 पर्यंत क्वेश्चन झालेले आहेत. ठीक आहे, आता आज आपण 21 to 30 पूर्ण क्वेश्चन करूया. ठीक आहे, तर बघा क्वेश्चन नंबर 21 काय आहे. द स्टुडंट्स इन अ क्लास कॅन बी डिवायडेड इंटू ग्रुप्स ऑफ 2, 3, 5 and 6. व्हॉट इज द लीस्ट नंबर ऑफ स्टुडंट्स दिस क्लास कॅन हॅव. म्हणजे एका क्लासमध्ये काही स्टुडंट्स आहेत. ठीक आहे, त्या स्टुडंट्सला 2च्या ग्रुपमध्ये पण डिवाइड करू शकतो, 3च्या ग्रुपमध्ये पण करू शकतो, 5च्या ग्रुपमध्ये पण डिवाइड करू शकतो आणि 6च्या ग्रुपमध्ये सुद्धा आपण डिवाइड करू शकतो. म्हणजे कसं आहे, 2-2चे जर आपण ग्रुप केलं तरी एक नंबर है ना मध्ये ते डिवाइड होणार, किंवा 6 मुलांचा जरी आपण एक ग्रुप केला तर ते बरोबर डिवाइड होणार. ठीक आहे ना, इक्वली डिवाइड होणार ते. ठीक आहे, तर अशा केसमध्ये आपल्याला काय करावं लागते है ना, आपल्याला काय करावं लागेल, ह्या सर्वांचं एक कॉमन मल्टिपल काढावं लागेल. आता इथे बघा, इथे एक हे असते थोडंसं, म्हणजे तुम्हाला एक लक्षात ठेवा, जेव्हाही क्वेश्चन असं विचारलं आणि तिथं असं लिस्ट नंबर वगैरे विचारलं आहे ना, लिस्ट नंबर, याचा अर्थ आहे LCM आपला लिस्ट कॉमन मल्टिपल. ठीक आहे, एक तर तो, आणि दुसरं इथे जर छोटे नंबर दिलेले आहे आणि आन्सरमध्ये जर मोठे नंबर असतील ना, तर समजून घ्यायचं की त्याचा LCM आपल्याला काढावं लागेल. ठीक आहे, तर आपल्याला इथं काय करावं लागेल, हे जेवढे हे दिले ना 2, 3, 5 आणि 6 यांचा आपल्याला LCM काढावं लागेल. म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल है ना, एक असा नंबर जो ह्या सर्वांचा मल्टिपल असेल है ना, तरच तर ते 6 लोकांचे ग्रुप करता येईल ना आपल्याला, 6 स्टुडंट्सचे. ठीक आहे ना, तर आपल्याला याचा LCM काढायचं, तुम्हाला माहितीच आहे कसं काढायचं आहे, प्रोसेस त्याची है ना. LCM काढायला आपण काय करतो, जसं 2, 3, 5 आणि 6 यांचा आपल्याला LCM काढायचं आहे. तर सर्वात पहिले आपण 2 डिवाइड करतो, याला प्राईम फॅक्टर काढतोय ना, तर 2 डिवाइड करायचं. 2 1 2, 3 मध्ये नाही जात तर जसंच्या तसं लिहायचं, 5 पण तसंच लिहायचं, 2 3 6, 6 डिवाइड होतो 3 टाइम. परत आता इथं बघा, इथं 2 आहे का, नाही आहे, 3 आहे, तर 3 डिवाइड करायचं. इथे 1 आहे तसं लिहायचं, 3 1 3, 5 आहे तसं लिहायचं, इथं 3 1 3. आता बघा इथं काय राहिलंय 5, अजून एकदा 5 आपण याला डिवाइड करू. तर 1 इथे 1, इथे 5 1 5 आहे ना, आणि इथे 1 झालं. आता हे इथं सगळीकडे 1 1 आलं, झालं. आता आपलं LCM किती आलं बघा, LCM इज इक्वल टू ह्या तिन्ही नंबरचा मल्टिप्लिकेशन. तर 2 × 3 × 5 म्हणजे किती आलं, 2 3 6, 6 5 30 झालं. तर हे याच्यातलं ऑप्शन बघा कुठले, ते ऑप्शन नंबर बी. म्हणजे त्या क्लासमध्ये किती स्टुडंट्स आहे, 30 स्टुडंट्स आहे. हे बघा, 30ला तुम्ही 2-2च्या ग्रुपनी है ना, 2-2 स्टुडंटच्या ग्रुपनी तुम्ही किती म्हणजे है ना, 2-2 स्टुडंट जर आपण उभे केले तर किती 15 टाइम्स होणार है ना, ग्रुप पडणार. ठीक आहे ना, 15 ग्रुप पडणार. 3 केले तर 10 ग्रुप पडणार, 5 केले तर 6 ग्रुप पडणार, आणि 6 केले तर 5 ग्रुप पडणार. ठीक आहे ना, तर अशा प्रकारे थोडंसं समजून घ्यावं लागते आपल्याला एका क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे. ठीक आहे, आणि तशा पद्धतीने आपल्याला LCM काढायचं आहे का SCM काढायचं आहे, आपण ते लक्षात घेऊन आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर एक छोटीशी ट्रिक अशी आहे की इथे छोटे नंबर असेल, इथं आन्सर मोठा असेल तर LCM काढायचं, आणि इथे मोठे नंबर दिले आन्सरमध्ये छोटा असेल तर HCF काढायचं, आणि जिथे लिस्ट है ना किंवा मिनिमम असं नंबर दिला असेल तर LCM, आणि ग्रेटेस्ट मॅक्झिमम असा प्रकारचं काही दिलं असेल तर HCF काढायचं. ठीक आहे, तर याचा आन्सर बघा कुठला आलाय, ऑप्शन नंबर बी 30. ठीक आहे, चला बघूया क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 बघा, द लिस्ट नंबर ऑफ स्क्वेअर टाइल्स दॅट विल बी नीडेड टू पेव अ प्लॉट 225 मीटर बाय 30 मीटर इज. आपल्याला एक प्लॉट दिलेला आहे, त्याचं जे मेजरमेंट दिलेलं आहे है ना, तो जो प्लॉट आहे 225 मीटर लॉंग आणि 30 मीटर ब्रॉड आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथं काय करायचं आहे की एवढ्या प्लॉटला आपल्याला टाईल्स लावायचे आहे. आणि जी टाईल असणार आहे ती कशी असणार आहे, स्क्वेअर टाईल असणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला एक टोटल किती टाईल्स लागतील. ठीक आहे, आता इथे प्रॉब्लेम काय आहे, आपल्याला हा एरिया दिलेला आहे पण स्क्वेअर टाईलची आपल्याला लेंथ माहिती नाहीये. ठीक आहे ना,
एका साईडची लेंथ माहीत असायला पाहिजे. जर आपल्याला याची लेंथ माहिती असेल तर आपण याचा एरिया काढूया. मग है ना, एवढा एरिया करायला एक टाईल लागते, मग एवढा एरिया करायला किती टाईल्स लागतील आपल्याला कळून जाईल. आता याचं आपल्याला कसं काढावं लागेल. स्क्वेअर टाईल्सचा आपल्याला एक साईड काढायची आहे किंवा त्याचा एरिया काढायचा. एरिया काढायसाठी आपल्याला त्याची एक साईड आपल्याला माहिती असायला पाहिजे. आता इथे आपण काय करू शकतो, LCM किंवा SCFचा काय कशाचा वापर करायला पाहिजे. मी मागे तुम्हाला मागच्या क्वेश्चनमध्ये सांगितलं, इथे जर मोठे नंबर आहे इथे छोटे आहे तर आपल्याला HCF कडेच जायला पाहिजे. तर आपण काय करू, पहिले की जी टाईल आहे ठीक आहे ना, त्या टाईलचं मेजरमेंट काय आहे ते आपण काढू. तर आपल्याला काय करावं लागेल की ह्या दोन्ही नंबरचा आपण HCF काढून बघूया. हे बघा, याचं सॉल्युशन कसं आहे बघा. ह्या दोन्ही नंबरचं HCF काढायचं. सर्वात पहिले 225 आणि 30चं HCF काढूया. ठीक आहे, HCF आणि LCM काढायची फॅक्टरायझेशन मेथड सेम आहे, फक्त थोडासा फरक आहे. ह्या दोन्ही नंबरमध्ये एकाच नंबरचा डिव्हिजन झाला पाहिजे तरच आपण HCF काढू शकतो. तर इथं बघा 3नी डिवाइड होत आहेत या दोन्ही नंबर. 3 7 21, 3 5 15, हे 10 टाइम्स. आता हे परत 3नी डिवाइड होणार का, नाही होणार, कारण इथे 10 आलेलं आहे. ठीक आहे ना, आणि इथे 75 आहे. हे कुठल्या नंबरने 5नी डिवाइड होईल आहे ना. तर 5 1 5, 5 5 25 आणि 5 2 10. परत आता इथे बघा, ह्या दोन्ही नंबर एका नंबरनी डिवाइड होऊ शकतात का, नाही. अशी कुठलीच नंबर नाही आहे जी ह्या दोन्ही नंबरला डिवाइड करणार. तर मग आपला आपण इथंच थांबावं लागेल आपल्याला. आणि याचं HCF काय येईल, HCF इज इक्वल टू 3 5 है ना, 3 × 5 म्हणजे किती येते 15. म्हणजे इथं जी आहे ना 15 मीटरची एक टाईल आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, जे स्क्वेअर टाईल दिलेलं आहे ना त्याची साईड जी आहे ती 15 मीटर असू शकते. ठीक आहे, तर आपण अच्छा हे HCF काढायची मी तुम्हाला अजून एक हे लॉंग डिव्हिजन मेथड पण सांगितली आहे, ती पण बघून घ्या. त्या मेथडनी कसा HCF निघेल यांचा. तर त्याच्यामध्ये काय करावं लागते आपल्याला, जी मोठी नंबर आहे त्याच्यामध्ये छोट्या नंबरनी डिवाइड करायचं. ते किती वेळेस होणार, 7 टाइम होणार है ना, 2 10. ठीक आहे, मग हे किती येणार, आता इथं 15 येणार. पुन्हा आपल्याला काय करावं लागते, ह्या नंबरनी ह्याला डिवाइड करायचं. मग इथं 30 केलं, 30ला डिवाइड करा, 15 2 30, रिमाइंडर 0 येईपर्यंत आपल्याला डिवाइड करावं लागतं. इथं 0 आलाय रिमाइंडर. मग ही जी नंबर असते ही नंबर तुमचा HCF असतो. ठीक आहे, इथे पण 15 येतं, इथे पण 15 यायला लागलाय. ठीक आहे, ही जी आहे फॅक्टरायझेशन मेथड आहे, ही जी आहे लॉंग डिव्हिजन मेथड आहे. ठीक आहे, तुम्हाला जी सोपं वाटेल त्या मेथडनी तुम्ही HCF काढा. ठीक आहे, तर याचा अर्थ काय आहे की हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये एक जी टाईल आहे ती किती 15 मीटरची असायला पाहिजे. त्याचा जो साईज आहे 15 मीटर बाय 15 मीटर असायला पाहिजे. ठीक आहे ना, म्हणजे आता बघा एरिया ऑफ प्लॉट किती आहे, एरिया ऑफ प्लॉट इज इक्वल टू 225 बाय 30. ठीक आहे, आणि एरिया ऑफ वन टाईल किती येईल आपला, एरिया ऑफ टाईल इज इक्वल टू किती येणार, आता 15 मीटरची टाईल आपण काढली आहे. ठीक आहे, तर 15 × 15. मग याचा जर हा ना एका टाईलनी एवढा एरिया कव्हर होतो, मग एवढा एरिया कव्हर करायला किती आपल्याला लागणार आहे, नंबर ऑफ टाईल्स किती येत आहेत, नंबर ऑफ टोटल टाईल्स इज इक्वल टू हा जो कंप्लीट एरिया आहे डिवायडेड बाय एका टाईलचा एरिया जर आपण केला तर आपल्याला किती नंबर लागणार आहे टाईलच्या इझिली कळून जाते. बघा 15 2 30 आणि 15 225, 15 2 30, म्हणजे आपल्याला टोटल 30 टाईल्स लागणार आहे. एवढा एरिया पूर्ण आपल्याला पेव करायला, पेव करणे म्हणजे टायलिंग करणे. ठीक आहे ना, पेवर्स असतात आजकाल. ठीक आहे ना, पेवर्स वेगळे आहे, टाईल्स वेगळे असतात. तर इथं एवढ्या एरियाच्या प्लॉटमध्ये आपल्याला हा ना स्क्वेअर टाईल्स टाकायला टोटल 30 टाईल्स लागणार आहे. ठीक आहे, तर याचा आन्सर कुठला येतो बघा, ऑप्शन नंबर A, 30 टाईल्स. ओके, चला क्वेश्चन नंबर 23 बघूया. क्वेश्चन नंबर 23 बघा,
3 boys steps off together from the same spot. Their steps measures 63 centimeter, 70 centimeter and 77 centimeter respectively. What is the minimum distance each should cover so that all can cover distance in complete steps? थोडं ह्या क्वेश्चनला थोडं केअरफुली रीड करा. काय करायचं तर 3 मुलं आहे, एकाच जागेवरून ते चालू करतात चालायला, ठीक आहे. आणि पण काय होते, प्रत्येकाचं स्टेप्स जे आहे, स्टेपची जी लेंथ आहे, म्हणजे आपण चालताना जे पाऊल टाकतो ना आपण, तर कोणाचे पाऊल छोटे असतात, कोणाचे मोठे असतात. त्याचे सगळ्यांचे तिघांचे वेगवेगळे आहे. एकाचं 63 सेंटीमीटर आहे, म्हणजे तो एक पाऊल टाकल्यावर किती डिस्टन्स कव्हर करतो, 63. दुसरा किती करतो, 70. तिसरा जो आहे तो किती करतो, 77 मीटर. पण त्यांना है ना, त्यांना काय करायचं, एका स्पॉटवरून चालायचं आहे, पुन्हा चालत चालत समजा असं कुठून असं फिरत फिरत येऊन पुन्हा तिथे यायचं आहे. तर हे जे डिस्टन्स आहे पूर्ण है ना, ते किती कव्हर करेल हे सगळे जण मिळून, ठीक आहे ना. तर हे आपल्याला याच्यात तुला काढायचं आहे, ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, मी मागच्या एका क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की वरती जर असे छोटे नंबर्स दिलेले आहे आणि आन्सर जर मोठा असेल तर एलसीएम काढायचा. इथे मोठे दिले असेल, इथे आन्सर मध्ये छोटा नंबर तर एचसीएफ काढायचा. परत पुन्हा अजून काय मिनिमम दिलेला आहे ना, लिस्ट दिलेला आहे, तर एलसीएम निघतो. आपल्याला काय करायचं आहे, ह्या तिन्ही यांचा एलसीएम जर आपण काढलं ना तर आपल्याला याचा आन्सर मिळून जाईल, ठीक आहे. तर हे थोडंसं आपल्याला एक छोटीशी आपल्याला ट्रिक म्हणा किंवा एक अंदाज लावावा लागते आपल्याला, ठीक आहे ना. तर कसं काढायचं आता बघा, एलसीएम काढायची तर तुम्हाला पद्धत तर माहितीच आहे, ठीक आहे. $63, $70 आणि $77चा आपल्याला एलसीएम काढायचं आहे, ठीक आहे. सगळ्यात पहिले 2 ने डिवाइड करूया आपण, है ना. 2 ने डिवाइड केलं तर इथे तर 2 ने जात नाही, मग आहे तसंच लिहावं लागतं आपल्याला, ठीक आहे. हे एलसीएम काढायचं मेथडच असं आहे, ठीक आहे, की ज्या नंबरमध्ये डिव्हिजन होते ना त्यालाच डिवाइड करायचं. आता 70 मध्ये होते ना 35 टाइम्स डिवाइड होणार आहे 70, ठीक आहे. 77 मध्ये डिव्हिजन होत नाही, जसंच्या तसंच लिहायचं. आता इथे बघा, इथे परत आता 3 ने डिवाइड होते का बघा, है ना. आता 2 ने तर होणार नाहीये कुठलीच नंबर, सगळे ऑड आहे, ठीक आहे. तर मग 3 ने करावं लागेल. 3 2 जार 6, 3 1 जार 3, है ना. ही होते का डिवाइड, नाही होत, हे मग आहे तसंच लिहायचं. आणि ही 77 पण आहे तसंच लिहायची, ठीक आहे. पुन्हा हे 3 ने डिवाइड होते का बघा, 3 7 जार 21, है ना. पुन्हा हे 35 आणि 77 जसंच्या तसंच लिहायचं. आता बघा, आता ही 3 ने कुठलीच नंबर डिवाइड होत नाही. आता इथं काय आहे ना, 5 ने डिवाइड होते का बघा, हा 5 ने डिवाइड होते, कुठली नंबर डिवाइड होते, 35. तर 5 7 जार 35, 77. आता बघा, आता हे कुठल्या नंबरनी डिवाइड होणार, 7 ने. 7 1 जा 7, 7 1 जा 7, 7 11 जा 11, 77, ठीक आहे. पुन्हा आता इथं 11 ला पण आपल्याला डिवाइड करावं लागेल. तर 1 1 11 1 जा 11. अशा प्रकारे आपल्याला एलसीएम काढावा लागतो. तर याचा एलसीएम किती आला बघा, एलसीएम इज इक्वल टू यांचं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन 2 × 3 × 5, 3 × 3 परत, सॉरी 3 × 3 × 5 × 7 × 11 to 11 इज इक्वल टू किती येते बघा, 2 3 जा 6, 6 3 जा 18, 18 5 जा 90, है ना. 90 आला. 19 नंतर 19 7 जार, है ना, 97 जार 630 आणि नंतर इंटू 11. 11 0 जा 11, 11 3 जा 33, 3 कॅरी ओव्हर झाले, 11 6 जा 66 प्लस 3 69, 6930 याचा सेंटीमीटर हे आला याचा एलसीएम. म्हणजे प्रत्येक जो स्टुडंट हा जो बॉईज आहे ना, प्रत्येक जो मुलगा आहे त्याला किती एवढं डिस्टन्स कव्हर करावं लागेल कमीत कमी प्रत्येकाला, तेव्हा ते त्यांचं कम्प्लीट स्टेप होऊन त्या स्पॉटला ते पोहोचतील. आता याच्यातलं 4 पैकी कुठला आन्सर दिसतंय बघा, ऑप्शन नंबर ए 6930,
ठीक आहे. हे थोडंसं तुम्ही थोडं आता हे एक्झॅक्टली आपण LCM कशासाठी काढलाय, का बरं काढलाय, थोडं डीपली विचार करून बघा. ठीक आहे. तुम्हाला 63 सेंटीमीटर वाल्याला कम्प्लीट स्टेप व्हायला पाहिजे, म्हणजे कम्प्लीट कसे पूर्ण एकसारखे, समजा 10, 15, 20, 30 असे स्टेप व्हायला पाहिजे. ठीक आहे ना. डेसिमलमध्ये किंवा एक पाऊल है ना, दुसरा पाऊल अर्धा, एक छोटा एक मोठा असा पाऊल नाही. एक्झॅक्टली 63 सेंटीमीटरचा प्रत्येक पाऊल जर बघितला तर एवढा डिस्टन्स त्याला कव्हर करावा लागेल. प्रत्येकाला एवढा डिस्टन्स कव्हर करावा लागेल तर ते पुन्हा त्या स्पॉटवर ते पोहोचतात. ठीक आहे. तर थोडा डीपली विचार करून बघा, तुम्हाला कळून जाईल हा. ठीक आहे. त्याचा आन्सर किती आलाय बघा, 6930 सेंटीमीटर. त्यांना प्रत्येकाला एवढं डिस्टन्स कव्हर करावं लागेल. ठीक आहे. चला बघूया आता क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 बघा. इफ 2 tankers contain 850 liters and 680 liters of kerosene oil respectively, then the maximum capacity of a container which can measure the kerosene oil out of both the tankers when used an exact number of times is. आता इथे काय करायचं आपल्याला, 2 टँकर्स आहेत. ठीक आहे. दोघांमध्ये एकामध्ये 850 लिटर आणि एकामध्ये 680 लिटर कॅरोसिन आहे. कॅरोसिन एक प्रकारचं ऑइल आहे जो डिझेल पेट्रोल सारखं असतंय. आजकाल तर ते कुठं दिसत नाही, पूर्वी असायचं. ठीक आहे. आजकाल आता जे नवीन जे जनरेशन आहे त्यांना माहिती नसणार कॅरोसिन काय असते. ठीक आहे. पण त्यांचे पॅरेंट्स जे आहे, सर्व स्टुडंटचे पॅरेंटला सगळ्यांना माहिती असेल की कॅरोसिन काय आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ते कॅरोसिनची काही आपल्याला नाही, फक्त ऑइल लक्षात ठेवा. तर एका टँकरमध्ये एवढं लिटर आहे आणि एका टँकरमध्ये एवढे लिटर आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला एक असं मेजरमेंट करतो ना आपण, जसं की तुम्ही बघितलं असेल, आपला जो मिल्कमॅन दूधवाला जो असतो ना, त्याच्याकडे एक माप असतो है ना, त्यांनी तो मेजर करतो. लिटरमध्ये वगैरे करायचं असलं ना, एक मेजरमेंट तुम्ही मागच्या काही क्लासेसमध्ये तुम्ही केलं असेल मेजरमेंटच्या याच्यामध्ये. जर आपल्याला लिक्विडला मेजर करायचं असेल तर एक असं है ना, एक तुम्हाला काय म्हणायचं, युटेन्सिल म्हणतो किंवा ते नाही का माप जे म्हणतो ना, ते तसं असतं. तशा प्रकारचं एक माप आपल्याला काढायचं आहे, जेणेकरून आपल्याला दोन्ही टँकरमधून आपण है ना, त्यांचं जर एक्झॅक्ट नंबरनी जर आपण माप घेतलं तर ते किती लिटरचं असेल तो है ना. तर इथे एक बघा, आपल्याला सगळ्यात पहिले 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक तर पहिले मी मागच्या याच्यामध्ये पण सांगितलं तुम्हाला की इथे जर मोठे नंबर्स आहे, इथे छोटे आहे, तर SCF कडे लक्ष द्यायचं है ना. आणि इथे मॅक्झिमम कॅपॅसिटी लिहिलं आहे. मॅक्झिमम म्हणजे हायेस्ट है ना. HCF आपण करतो ना, हायेस्ट कॉमन फॅक्टर. ठीक आहे. तर मॅक्झिमम आणि हायेस्ट वगैरे जर दिला असेल तर आपल्याला SCF काढायचं आहे. मग आपण ह्या दोन्ही नंबरचा जर आपण SCF काढलं ना, तर आपल्याला एक नंबर अशी मिळेल. ठीक आहे, ज्यांनी ह्या दोन्ही नंबर डिवाइड होऊन जाईल व्यवस्थित. ठीक आहे. तर SCF काढायचं प्रोसेस काय, आपलं मेथड, एक तर पहिले दोन्ही मेथड सांगतो मी तुम्हाला, कारण इथे कसं आहे की एवढ्या मोठ्या नंबरला जी फॅक्टरायझेशन मेथड आहे ना, थोडंसं टफ वाटते जरासं. तर इथं बघा, ह्या साईडला आपण घेऊया पहिले फॅक्टरायझेशन मेथड. ठीक आहे. तर ती आहे 850 आणि 680, या दोन्ही नंबरचं आपल्याला काढायचं SCF. SCF काढताना लक्षात ठेवा, या दोन्ही नंबरमध्ये एकाच नंबरनी डिव्हिजन झालं पाहिजे. तर इथं बघा, आता पहिले सगळ्यात पहिले आणि प्राईम फॅक्टरायझेशन आहे, तर पहिले 2लाच प्रिफरन्स द्यायचं, मग 3ला, मग 5ला, मग 7ला. तर 2नी बघा हे डिवाइड होते, 2 4s are 8, परत 2 2s are 4 है ना, 1 येणार, 2 5s are 10. त्याच्यानंतर 2 3s are 6, 2 4s are 8, 2 0s are 0. आता इथे बघा, हे 2नी डिवाइड होणार का दोन्ही नंबर? नाही होणार, कारण इथं इवन नंबर आली है ना, ऑड नंबर आली, 5 आला ना. मग इथं 2नी डिवाइड नाही होणार. मग 3नी होतंय का बघा, 3नी नाही होणार. ठीक आहे.
त्याच्यानंतर 5नी होत आहे का बघा, हा 5नी होऊन जाईल बघा. 5 8 जार 40 है ना, 5 5 जार 25. त्याच्यानंतर हे बघा 5 6 जार 30, 5 8 जार 40. ठीक आहे. आता ही जी नंबर आहे 85 आणि 68 हे कुठल्या एकाच नंबरनी डिवाइड होऊ शकते बघा. 5 नंतर कुठला प्राईम नंबर येणार, 2 5 7, 7नी होत आहे का, नाही होत. त्याच्यानंतर 7 नंतर 11नी पण नाही होणार. त्याच्यानंतर 13नी पण नाही होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर हा डायरेक्ट 17नी बघा डिवाइड होतो. 17 5 जार 85 आणि 17 4 जार 68. बस हीच एक नंबर आहे ज्यांनी हे दोन्ही नंबर डिवाइड होतात. आता याला आपण कुठली अशी एक नंबर नाही जे दोन्ही नंबर डिवाइड होणार. तर हे इथंच थांबून गेला. आता आपल्याला इथंच थांबावं लागतंय. आणि HCF काय येतं आता इथं, HCF इज इक्वल टू ह्या तिन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन. 2 × 5 × 17 म्हणजे हे किती आलं, 2 5 जार 10, 10 17 चा 170. ठीक आहे. हे याचा HCF काय आलं तुमचं 170. बरं आता हे तर थोडंसं तुम्हाला जरा हे है ना, थोडे नंबर असे आहेत की त्याचा HCF काढायला थोडं कठीण जाते. तर दुसरी अजून एक मेथड आहे लॉंग डिव्हिजन मेथड. त्याच्यामध्ये काय करायचं असते की जी मोठी नंबर आहे 850 है ना, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे छोटी नंबरनी डिवाइड करायचं आहे. तर आपण किती टाइम करू शकतो याला, आता 1 टाइम करायचं आहे. तर 680. ठीक आहे. 680 केल्यावर हे किती राहते बघा, 15 - 8 7 आणि हे झालं 7, हे 170. ठीक आहे. आता हा जो नंबर आला आहे ह्या नंबरनी याला डिवाइड करायचं, 680ला डिवाइड करायचं. ते किती टाइम्स डिवाइड होते बघा, 4 टाइम्स डिवाइड होत राहते. इथं 0 0 यायला पाहिजे, रिमाइंडर जो आहे ना 0 यायला पाहिजे. मग ही जी नंबर असते ना, ही सगळ्यात लास्टवाली, ती यांचा दोन्ही नंबरचा HCF असतो. ठीक आहे. या लॉंग डिव्हिजन मेथडमध्ये असं येतं. तर 170 इथे पण आलंय, 170 इथे आलंय. तर म्हणजे दोघांचंही जर हे दोन्ही टँकर जे आहे त्याच्यामध्ये जे एवढे लिटर जे कॅरोसिन ऑइल आहे त्याला जर मेजर करायचं असेल तर जो मेजरमेंट करायला जो आपण घेऊया मेजर, ठीक आहे ना, तो किती लिटरचा असायला पाहिजे, 170 लिटरचा असायला पाहिजे. मग याच्यामधला कुठला आन्सर दिसतोय बघा, ऑप्शन नंबर A त्याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे ना. 170 लिटरच्या मेजरमेंटनी आपण बघा याला 5 टाइम केलं तर होऊन जाणार आणि हे 4 टाइम केलं तर होऊन जाणार. ठीक आहे ना. तेच लिहिलंय. जर आपल्याला दोन्ही टँकरमधून आपल्याला माप घ्यायचं आहे ना, तर किती लिटरचं असायला पाहिजे ते माप, 170 लिटरचं असायला पाहिजे. ओके. हा पण थोडासा क्वेश्चन थोडा कन्फ्युजिंग म्हणजे थोडासा डीप मध्ये तुम्ही त्याला रीड करून बघा, एकदम लगेच कळत नाही की काय विचारलेलं आहे म्हणून. ठीक आहे ना. हे थोडेसे हार्ड क्वेश्चन, शेवटचे जे 10 क्वेश्चन आहेत ना प्रत्येक एक्सरसाइज मध्ये थोडे हार्ड क्वेश्चन आहे, सुरुवातीचे इझी असतात. ठीक आहे. चला बघूया क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 बघा. द लेंथ, ब्रेथ अँड height of a room are 403 centimeter, 433 centimeter and 465 centimeter respectively. Find the length of the longest tape which can measure the 3 dimensions of the room exactly. आता इथे बघा लॉंगेस्ट, मॅक्झिमम, हायेस्ट असं जर आलं तर आपल्याला काय काढायचं आहे, HCFच काढायचं आहे, समजून घ्यायचं. आणि परत इथे जे नंबर्स दिलेले आहे या मोठ्या आहे आणि आन्सर छोटा आहे, HCF काढायचं आपल्याला. ठीक आहे. तर आपल्याला आपण जर ह्या तिन्ही यांचा नंबरचा आपण HCF काढलं तर आपल्याला ही जे एक अशी लॉंगेस्ट टेप आपल्याला मिळून जाईल जी या तिन्ही याला मेजर करू शकेल, तिन्ही डायमेन्शनला मेजर करू शकेल. ठीक आहे. तर HCF काढायला आपण मेथड प्राईम फॅक्टरायझेशन मेथड आणि लॉंग डिव्हिजन मेथड दोन्ही आपण बघूया. त्याच्यात बघा कुठले कुठले नंबर दिले, 403, 434 आणि 465. आता HCF काढताना आपल्याला काय लक्षात द्यायचं आहे की सर्वांमध्ये एकाच नंबरनी डिव्हिजन झालं पाहिजे. आता इथं बघा 2नी डिव्हिजन होत नाही इथं, है ना. इथं ऑड नंबर दिलेले आहे, 3नी पण होत नाही. ठीक आहे.
4नी पण होत नाही, 3 नंतर 5 आहे ना, 5नी पण होत नाही, 7, 9 कुठल्याच नंबरनी होत नाही. याच्यात डायरेक्ट याच्यामध्ये ना 31 एक अशी नंबर आहे ज्याने सर्वांमध्ये डिव्हिजन होतो. तर 31चा इथं बघा, 31 3 जा 93 है ना, 9 येणार ना, पण 3 टाइम्स जातो. इथे पण बघा 31 1 जा 31, मग इथे किती येणार 2 आणि इथे येणार 1 12 है ना, आणि 4 124, तर हे 4 टाइम्स जाणार. ठीक आहे. आणि इथे बघा 31 1 जा 31 येणार, इथं 5 इथे 1 155, मग हे 5 टाइम्स जाणार. बस. याच्यानंतर आता इथे पुढे आता डिव्हिजन होतच नाही याच्यात है ना. या तिन्ही ज्या नंबर आहे ना याच्यामध्ये कुठलाच एका नंबरने डिव्हिजन होत नाही. मग याचा SCF एकच येतोय. SCF जो आलाय तो किती आलाय 31 आलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर आता एक दुसरी लॉंग डिव्हिजन मेथड. आता ठीक आहे, आपण आतापर्यंत जी लॉंग डिव्हिजन मेथड बघितली ते 2 नंबर बघितले. आता पण इथे 3 नंबर आहे. तर तिन्ही नंबरचं कसं काढायचं, पहिले ह्या 2 नंबरचा SCF काढायचा. याचा जो SCF येईल, जो काही SCF आणि ही नंबर, ह्या दोघांचा मग SCF काढायचा. तर ह्या दोघांचा SCF काढायला आपल्याला काय करावं लागेल, 434 डिवायडेड बाय 403. ठीक आहे. ही बघा, ही तुमची आहे प्राइम फॅक्टरायझेशन मेथडनी काढणे, आणि ही जी आहे लॉंग डिव्हिजन मेथड. ठीक आहे. SCF काढायची. तर 403नी आपण याला डिवाइड करू, किती टाइम होणार आहे, 1 टाइमच होणार. तर 403. आता इथं बघा काय आलं, 4 - 3 केलं तर 1, इथे आलं 3. ठीक आहे. 31 आलाय. आता आपण काय करत असतो डिव्हिजन मेथडमध्ये, ह्या नंबरला डिवाइड करत असतो. तर 403ला डिवाइड करा. आता कशाने, 31नी डिवाइड करूया आपण. ते 31 1 जा 31 है ना. इथं काय आलं 9 आलंय. ठीक आहे. हे 3 आलंय. तर 31 3 जा 93. म्हणजे ह्या 2 नंबरचा 434 आणि 403चा जो SCF आहे तो किती आला 31. आता आपल्याला काय करावं लागेल, ह्या 31 आणि ह्या याचा दोघांचा SCF काढायचा आहे. तर हे बघा 465 आणि कशाचा 31चा आपल्याला SCF काढायचा आहे. तर हे डायरेक्ट कटवा लागलंय. 31 1 जा 31, हे आले 5 आणि हे 1. ठीक आहे. हे 5 इथे येणार. ठीक आहे. हे 5 टाइम्स 155 झालं. म्हणजे ही जी नंबर आहे 31, ही नंबर जी आहे ह्या तिन्ही नंबरचा HCF आहे. ठीक आहे. आणि आपण इथे पण काढला SCF प्राइम फॅक्टरायझेशन मेथडनी, ते पण 31 आलंय. म्हणजे 31 एक अशी लॉंगेस्ट 31 सेंटीमीटर जी आहे, याच्यामध्ये ऑप्शन नंबर A बघा, 31 सेंटीमीटरची अशी एक लॉंगेस्ट टेप आहे जी ह्या तिन्ही मेजरमेंटला, ह्या तिन्ही डायमेन्शनला मेजर करू शकेल. ठीक आहे. तर शेवटी हा पण तसाच क्वेश्चन आहे क्वेश्चन इझी. तुम्हाला एक थोडंसं गेस करावं लागते की तुम्हाला काय करायचं आहे, LCM काढायचं आहे का SCF काढायचं आहे. तर हे इथे मोठ्या नंबर, इथे आन्सरमध्ये छोट्या असेल तर SCF कडे जा. ठीक आहे. आणि मॅक्झिमम, लॉंगेस्ट, हायेस्ट असं दिलं असेल तर SCF काढायचं आपल्याला. ठीक आहे. असं करून आपण याच्यामध्ये बघा, ह्या दोन्ही मेथडनी, एक प्राइम फॅक्टरायझेशन मेथड आहे आणि ही लॉंग डिव्हिजन मेथड आहे. दोन्ही मेथडनी तुम्हाला SCF काढून मी दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर कळालं असेल तुम्हाला, आय होप. ठीक आहे. चला बघूया क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन 26 बघा, स्टेट T फॉर ट्रू अँड F फॉर फॉल्स. पहिलं स्टेटमेंट दिलेलं, असे 4 स्टेटमेंट आहे. ठीक आहे. याच्यातले कुठले ट्रू कुठले फॉल्स आहे असं आपल्याला बघायचं आहे. ते बघा, आणि हे 4 स्टेटमेंट, ते ट्रू फॉल्स कुठले आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर इफ an even number is divided by 2 then the quotient is always odd. ठीक आहे. काही केसेसमध्ये आपण एखाद्या है ना इवन नंबर, जसं आता 6 आहे, 6ला आपण 2नी जर डिवाइड केलं तर एक आपल्याला ऑड नंबर मिळते. ठीक आहे. पण दुसरं याच्या पुढचा जो इवन नंबर आहे 8ला जर 2नी डिवाइड केलं तर आपल्याला काय आन्सर येतोय 4. मग 4 ऑड आहे का, नाही आहे. मग इथे लिहिलंय ऑलवेज ऑड, पण ते नेहमी ऑड नसते, इवन पण असते त्याचं. ठीक आहे ना. इवन नंबरला जर 2नी डिवाइड केलं तर इवन नंबर पण येते. म्हणजे हा जो स्टेटमेंट आहे तो कसा आहे आपला फॉल्स आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर ऑल इव्हन नंबर्स आर कॉम्पोजिट नंबर्स. ठीक आहे, जेवढे इव्हन नंबर्स आहेत त्या सगळ्या कॉम्पोजिट नंबर. कॉम्पोजिट नंबर म्हणजे काय, अदर देन प्राईम नंबर्स है ना, ज्यांचे फॅक्टर्स 2 पेक्षा जास्त असेल त्या सगळ्या कॉम्पोजिट नंबर. पण आता इथं बघा मॅक्झिमम जेवढे इव्हन नंबर आहे त्या कॉम्पोजिट नंबर आहेत, पण इथं काय लिहिलं, ऑल इव्हन नंबर. आता इथं 2 जो आहे ना, 2 पण इव्हन आहे, पण 2 एक कॉम्पोजिट नंबर नाही आहे. 2 काय आहे, प्राईम नंबर आहे. ठीक आहे, म्हणून हा जो स्टेटमेंट जो आहे हा पण कसा होतो, फॉल्स होऊन जातो. ठीक आहे, तिथं ऑल लिहिलंय ना, ऑल इव्हन नंबर, त्याच्यामध्ये 2 पण येतो, पण 2 एक प्राईम नंबर आहे. ठीक आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट पण फॉल्स येतो. द एलसीएम ऑफ 2 को प्राईम नंबर्स कॅन नॉट बी इक्वल टू देअर प्रोडक्ट. हे पण फॉल्स येणार, कारण ज्या को प्राईम नंबर्स असतात त्यांचा कॉमन फॅक्टर फक्त एकच असतो, दुसरा नसतोच त्यांचा. ठीक आहे, मग त्यांचा जर एलसीएम काढायचा असेल ना, त्या दोघांचा मल्टिपलच त्यांचा एलसीएम असतो. मग हे जिथं कॅन नॉट लिहिलं ना, हे रॉंग लिहिलेलं आहे. त्यांचा जो एलसीएम असतो को प्राईम नंबरचा, त्यांचा प्रोडक्टच असतो. ठीक आहे, तर मग हा पण तुमचा स्टेटमेंट कसा असतो, फॉल्स आहे. ठीक आहे, फोर्थ आहे एव्हरी नंबर इज अ फॅक्टर ऑफ इटसेल्फ. हे तुमचा ट्रू आहे, कारण कुठलीही नंबर आहे, कुठली पण नंबर घ्या, त्याचा जो फॅक्टर, एक फॅक्टर जो असतो ती स्वतः असते. ठीक आहे, तर हा ट्रू आहे तुमचा. म्हणजे आता इथे बघा 3 स्टेटमेंट सुरुवातीचे एफ 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 टी, तर इथे आपल्याला बघायचं एफ एफ आहे ना, एफ 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 टी म्हणजे ऑप्शन नंबर बी याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, सोपं आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 27. क्वेश्चन 27 बघा, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स. स्टेटमेंट 1 काय दिलेलं आहे, अ नंबर फॉर विच सम ऑफ ऑल इट्स फॅक्टर्स इज इक्वल टू ट्वाइस द नंबर इज कॉल्ड अ परफेक्ट नंबर. ओके, हे परफेक्ट नंबरची डेफिनेशनच दिलेली आहे इथं. ठीक आहे, त्यामुळे हा स्टेटमेंट 1 ट्रू आहे. ठीक आहे, आणि तुम्ही याच्यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, 1 to 100 मध्ये 2च परफेक्ट नंबर आहेत. सॉल्युशन बघूया, एक 6 आहे आणि एक 28 आहे. अशा 2च नंबर आहेत ज्या परफेक्ट आहे 1 to 100 मध्ये. त्याच्या पुढे आहे अजून परफेक्ट नंबर. ठीक आहे, बघा याचे फॅक्टर किती असतात, 6चे फॅक्टर 1 2 3 आणि स्वतः एक 6 असू शकतं. ठीक आहे ना. आता यांचं जर सम केलं ना आपण या सर्व फॅक्टरच्या, तर बघा 1 + 2 3, 3 + 3 6, 6 + 6 12 येणार. तर याच्यात टॉईज आहे, 6च्या टॉईज आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याचे फॅक्टर बघा कुठले कुठले असतात. 1 एक फॅक्टर सर्वांचाच असतो, त्याच्यानंतर 2 असणार आहे ना, त्याच्यानंतर 4 असणार आहे, 7 असणार आहे, त्याच्यानंतर 14 आणि 28 असे याचे हे सर्व फॅक्टर्स आहेत. आता यांचा सम करून बघा, 1 + 2 3, 3 + 4 7, 7 + 7 14, 14 + 14 28, 28 + 28 किती येतात 56. याचा डबल आहे. ठीक आहे ना. तर असे 6 आणि 28 असे 2 परफेक्ट नंबर आहे 1 to 100 पर्यंत. ठीक आहे, तर ही जे डेफिनेशनच आहे परफेक्ट नंबरची, तर हा कसा आहे स्टेटमेंट 1 कसा आहे तुमचा ट्रू आहे. ठीक आहे ना, हा ट्रू आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट काय म्हटलंय, द प्रोडक्ट ऑफ 2 प्राईम नंबर्स इज ऑलवेज ऑड. ठीक आहे, 2 प्राईम नंबरचा मल्टिप्लिकेशन जो आहे, प्रोडक्ट जो आहे तो नेहमी ऑड असतो. असं नाही आहे 2 आणि 3 ह्या दोन्ही प्राईम नंबर्स आहे, मग यांचा मल्टिप्लिकेशन किंवा यांचं प्रोडक्ट किती येत आहे, इव्हन या लागलाय. ठीक आहे ना, मग हे जे स्टेटमेंट ऑलवेज लिहिलंय ना, मग बाकी कुठलं काही बघायचं नाही. तुमचे कुठलेही 2 नंबरचं तुम्ही जर एक इव्हन येत असेल तर तुमचा हा स्टेटमेंट कसा होऊन जाणार, फॉल्स होणार. हा स्टेटमेंट सेकंड स्टेटमेंट तुमचा कसा आहे, फॉल्स आहे. मग याच्यापैकी इथं काय लिहिलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स होल्ड्स. ह्या चारीपैकी कुठला ऑप्शन्स तुमचं येणार बघा, स्टेटमेंट 1 इज ट्रू बट स्टेटमेंट 2 इज फॉल्स. म्हणजे बी नंबरचा ऑप्शन आहे जो तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, चला बघूया क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन 28 बघा, फिल इन द ब्लँक्स. पहिला आहे द HCF ऑफ 2 को प्राईम नंबर्स इज पी लिहिलेला आहे. आता आपल्याला पीच्या जागी एक व्हॅल्यू घ्यावं लागेल. ठीक आहे, आता HCF को प्राईम नंबर जे असतो ना त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय असतो, ओनली 1 असतो. मग त्यांचा HCF कॉमन फॅक्टर काय असणार, 1च असणार. मग पीच्या जागी काय येणार आहे तुमचा 1.
ठीक आहे. पीचं जी व्हॅल्यू आहे म्हणायला पाहिजे काय येणार आहे 1. त्याच्यानंतर बघा सेकंड काय दिलेलं आहे, 2 natural numbers which have no common factor except 1 are called Q numbers. म्हणजे अशा नंबर ज्यांचा फॅक्टर, अशा नॅचरल नंबर ज्यांचा फक्त आणि फक्त एकच कॉमन फॅक्टर असतो है ना, तर त्या कुठल्या नंबर्स म्हटले जातात, त्यांना आपण कोप्राईम नंबर्स म्हणतो. कोप्राईम नंबर्स. ठीक आहे. हे कोप्राईम नंबरची डेफिनेशनच आहे. ठीक आहे. तर क्यूच्या जागी काय, क्यूची व्हॅल्यू काय येणार, कोप्राईम. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड स्टेटमेंट बघा, इफ अ number is divisible by 9 then sum of its digit must be divisible by, कशाने डिव्हिजिबल होणार, 9 इज डिव्हिजिबल व्हायला पाहिजे. ठीक आहे ना. तर याचा बघा पीच्या जागी आपल्याला काय ठेवावं लागेल, 1, क्यूच्या जागी कोप्राईम आणि आरच्या जागी 9. तर असं कुठला दिसतंय याच्यामधला ऑप्शन बघा, ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी जे आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. सोपं आहे. ठीक आहे. 3 असे आपल्याला फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे आणि है ना, हे तर याची डेफिनेशनच आहे कोप्राईमची. ठीक आहे. हे डिव्हिजिबिलिटी रूल आहे 9चा. ठीक आहे. आणि यांचा कॉमन फॅक्टर याचं जी असते कोप्राईम नंबर, त्याच्यामध्ये फक्त एकच असते, एका व्यतिरिक्त दुसरं कुठलंच कॉमन फॅक्टर त्यांचं नसते. ठीक आहे. त्यामुळे त्यांचं नेहमी जे SCF येईल तो 1च येणार आहे. कारण कॉमन फॅक्टर लिहिलं ना, SCF हायएस्ट कॉमन फॅक्टर 1च राहतो त्याचा. ठीक आहे. तर अशा प्रकारे याचा ऑप्शन नंबर बी जो आहे करेक्ट आन्सर येतोय. ठीक आहे. चला बघूया क्वेश्चन नंबर 29. क्वेश्चन नंबर 29 बघा, इफ फाइंड द व्हॅल्यू ऑफ a प्लस बी प्लस सी इफ 373a is divisible by 9, 473b is divisible by 11 and 371c is divisible by 6. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे या क्वेश्चन मध्ये, ए प्लस बी प्लस सी ची व्हॅल्यू काढायची आहे. आता इथं ए बी सी ची व्हॅल्यू दिलेली नाही आहे. इथं एक अशा नंबर दिलेले आहेत जिथं एच्या जागी आपल्याला नंबर डिसाईड करायचा आहे, फाइंड करायचा आहे. ठीक आहे. तर ते कसं करणार आपण बघूया आपण. इथे बघा पहिलं काय दिलेलं आहे, 373a इज डिव्हिजिबल बाय 9. आता आपल्याला काय करायचं आहे, 9चं डिव्हिजिबिलिटी रूल जे आहे ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. 373a. ठीक आहे. कुठलीही नंबर 9नी कधी डिवाइड होती, जेव्हा यांचा सर्वांचा जो सम आहे, जेवढे डिजिट आहे सर्वांचा जो सम आहे तो 9नी डिवाइड व्हायला पाहिजे. तर ती नंबर 9नी डिवाइड होती. तर इथं बघा 3 + 7 किती होणार, 10, 10 + 3 13 है ना, 13 आलं. आता आपल्याला त्याच्यामध्ये कुठला नंबर ऍड करायचं जेणेकरून ती जी येणार नंबर आहे ना, इथं प्लस ए आहे ना अजून पुढं. ठीक आहे. ए आहे, अशी कुठली नंबर आपण घेणार जो 9नी डिवाइड होणार, ज्यांचा सम. तर बघा 9नी कुठले 18 है ना, 18 डिवाइड होते. तर इथं एच्या जागी काय घ्यावं लागेल आपल्याला, 5 है ना. एच्या जागी जर आपण 5 घेतलं तर 18 येते यांचं सर्वांचं सम, म्हणजे ही नंबर 9नी डिवाइड होऊन जाणार. ठीक आहे. मग एची व्हॅल्यू किती आली तुमची, एची व्हॅल्यू आली 5. ठीक आहे. समजलं. त्याच्यानंतर दुसरा बघा, 473b इज डिव्हिजिबल बाय 11. आता कुठलीही नंबर 473b है ना, ही नंबर 11नी कधी डिव्हिजिबल असणार आहे, जेव्हा यांचे है ना अल्टरनेट नंबर जे असतात, ठीक आहे, त्यांचा जो सम असतो आणि त्यांचा डिफरन्स जो आहे तो एकतर 0 असायला पाहिजे किंवा मग 11 असायला पाहिजे है ना. त्याचा अल्टरनेट नंबर बघा 4 प्लस है ना, 4 आणि 3 यांचा सम केला तर किती येणार, 7 येणार. मग दुसरी अल्टरनेट नंबर याचा आणि याचा आपल्याला काय करावं लागेल, जे काही सम येईल त्याच्यातून मायनस केल्यावर आपल्याला काय मिळायला पाहिजे, एक तर 0 मिळाला पाहिजे किंवा अशी नंबर मिळायला पाहिजे जी 11नी डिवाइड होती. ठीक आहे. तर इथं बघा, इथं 7 मधून 7 जर मायनस केलं आपण है ना तर 0 येणार. तर इथं एक 7 तर ऑलरेडी आहे, मग बीच्या जागी आपल्याला काय पाहिजे, फक्त 0 पाहिजे. ठीक आहे ना. तर आपल्याला काय होऊन जाईल, इथं बीची व्हॅल्यू किती यायला पाहिजे आपली, 0. ठीक आहे ना. इथं जर आपण 0 ठेवलं तर हे 4 + 3 7 आणि 7 + 0 7, या दोघांचं डिफरन्स 0 येते.
मग ही नंबर 11नी डिव्हिजिबल होऊन जाणार. मग बीची व्हॅल्यू काय आली तुमची 0 आली. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड काय नंबर आपली 371C इज डिव्हिजिबल बाय 6. आता बघा 371C ही जी नंबर आहे 6नी कधी डिवाइड होणार. 6चा डिव्हिजिबिलिटी रूल काय, जर एखादी नंबर 2नी डिवाइड होत असेल आणि 3नी पण डिवाइड होत असेल तर ती 6नी डिवाइड होते. ठीक आहे. तर आता इथं 2नी डिवाइड करायसाठी आपल्याला सीच्या जागी काय पाहिजे आपल्याला, यांची आता याचा सम किती यायला लागला बघा. 3 + 7 10, 10 + 1 11 प्लस आता इथं आपल्याला सीच्या जागी कुठली नंबर घ्यावा लागेल, अशी नंबर घ्यावा लागेल जी 2नी डिवाइड होते. म्हणजे 2चा डिव्हिजिबिलिटी रूल काय, युनिट प्लेसला 2, 4, 6, 8 है ना. तर इथं 2 ठेवलं तर इथं काय येणार याचं, 2 जर ठेवलं तर याचं 13 येते आणि 13 3नी डिवाइड होत नाही म्हणजे 2 आपण घेऊ शकत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा कुठला 4 घेऊ शकतो है ना, कारण आपल्याला इथं कुठली नंबर घ्यायची आहे, इवन नंबरच घ्यायची, कारण ते 2नी डिवाइड व्हायला पाहिजे. मग पुढचा इवन नंबर काय येतो 4 येतो. मग हे जे याचा सम आहे 15 येणार. मग इथं बघा, इथे जर आपण 4 ठेवलं तर हे 2नी पण डिवाइड होईल आणि यांचा सम केला तर 15 जो आहे तो 3नी पण डिवाइड होतो. ठीक आहे. तर मग याच्या सीची व्हॅल्यू किती येऊन जाते आपली 4. ठीक आहे. आता आपल्याला ए, बी आणि सी तिघांच्याही व्हॅल्यू मिळाल्या आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ए, बी, सीच्या पहिले आपल्याला व्हॅल्यू काढायचे आहे आणि A + B + C = किती येऊन जाणार. आता आपलं किती येणार बघा, एची व्हॅल्यू किती आली आहे 5. ठीक आहे. त्याच्यानंतर बीची व्हॅल्यू आहे 0, सीची व्हॅल्यू आहे 4 है ना. 5 + 4 9. 0 प्लस तर काही होतच नाही त्याच्यात. ठीक आहे. त्याचं A + B + C किती येतं आपला, ऑप्शन नंबर डी 9 येत आहे. ठीक आहे. एकदम सोपं आहे. तुम्हाला सगळ्यांचे डिव्हिजिबिलिटी रूल माहिती असायला पाहिजे. तर तुम्ही ते ए, बी, सी आणि है ना, ए, बी आणि सीचे तुम्ही व्हॅल्यू काढू शकता आणि ते व्हॅल्यू इथे पुट करून त्याचा आन्सर आपल्याला 9 मिळून जातील. ठीक आहे. आय होप कळालं असेल तुम्हाला. ठीक आहे. चला बघूया क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 बघा, मॅच द फॉलोइंग. इथे कॉलम 1 आणि कॉलम 2 दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. कॉलम 1 म्हणजे इथे 4 आहे ना, त्याला PQRS ची म्हणजे मॅच करायचं आहे. ठीक आहे ना. तर पहिलं काय बघा, प्राईम फॅक्टर्स ऑफ 125 इज. 125चे प्राईम फॅक्टर कुठले कुठले आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता 125चे बघा इथं कुठले कुठले फॅक्टर येणार, सॉल्युशन बघा, 4ही आपल्याला वेगवेगळे सॉल्व्ह करून बघावं लागेल. 125चं प्राईम फॅक्टर काय काय असणार. सगळ्यात पहिले तर याचे है ना 1 एक फॅक्टर असतो. त्याच्यानंतर 1 नंतर 5 येणार, 5 नंतर अजून काय 25 येणार आणि त्याच्यानंतर ही स्वतः 125. ठीक आहे. आता याच्यामध्ये प्राईम कुठलं दिसतंय आपल्याला, फक्त 5 जो आहे तो प्राईम नंबर आहे, बाकी कुठलेही प्राईम नंबर नाही आहे. मग याचे प्राईम फॅक्टर कुठले येणार आहे, तर 5 येणार आहे फक्त एकच है ना. तर इथं हा जो आहे याचा जो फर्स्टचा जो पेअर आहे तो आहे आर. ठीक आहे. आता सेकंडचा बघू आपण. सेकंड काय म्हणताय, कॉमन प्राईम फॅक्टर ऑफ 16 अँड 50. ठीक आहे. 16 आणि 50चा एकच प्राईम फॅक्टर कुठला आहे ते बघावं लागेल. इथं बघा 16 आणि 50. तर याच्यात सगळ्यात पहिला फॅक्टर कुठला आपला, प्राईम नंबर कुठली आहे आपली 2 है ना. तर 2 आहे का बघा, 2 8 जार 16, 2 25 जार 50. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं ठीक आहे ना. आता याच्या आता नाही, आपल्याला काय कॉमन प्राईम फॅक्टर ऑफ 16 आणि 50 असं नाही करायचं आपल्याला. याला काय करू, असं दोघांची फॅक्टर बघूया आपण असं वेगवेगळे. ठीक आहे. जसं आता 16 आहे, 16चे फॅक्टर आणि 50चे फॅक्टर आपण असं बघूया फॅक्टर काढून. याचा एक फॅक्टर 1 असणार आहे, दुसरा 2 असणार आहे, नंतर 4 है ना. 3 पण हा नाही 4च असणार आहे. त्याच्यानंतर 8. ठीक आहे. 8 नंतर स्वतः 16. ठीक आहे ना. हे याचे फॅक्टर झाले. 50चे कुठले कुठले येणार आहे, 1 येणार आहे, 2 येणार आहे. ठीक आहे. 3 4 5 येणार आहे. ठीक आहे. 5 नंतर कुठलं येते अजून, कशाने डिवाइड होणार ही नंबर, 10नीच डिवाइड होणार डायरेक्ट आणि नंतर मग 50नी डिवाइड होणार. मग याच्यामध्ये बघा कॉमन
आपल्याला कॉमन है ना, कॉमन प्राईम फॅक्टर. आता कॉमन कुठलं याच्यामध्ये बघा, इथं 2 आणि हे 2. ठीक आहे. याच्यानंतर इथं कुठलीही प्राईम नंबर कॉमन नाही आहे. तर याचं जे कॉमन प्राईम फॅक्टर काय आहे, तर याचा 2 येतोय. म्हणजे सेकंडचा जो पेयर आहे तो काय आहे, हा आहे पी, हा सेकंडचा पेयर येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा थर्ड काय म्हणतोय, स्मॉलेस्ट कॉम्पोजिट नंबर इज. आता कॉम्पोजिट नंबर म्हणजे काय, अदर देन प्राईम नंबर्स. ठीक आहे ना, ज्यांचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर आहेत ते कॉम्पोजिट नंबर. ठीक आहे. तर सर्वात छोटी कॉम्पोजिट नंबर आहे आपली 4. ठीक आहे. त्याचा पेयर येतोय, थर्डचा पेयर येतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आता लास्ट बघा, फोर्थ, एलसीएम ऑफ 14 and 21 इज 42, देन देअर HCF इज. तर आपल्याला एक फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितलेलाच आहे है ना, HCF इज इक्वल टू HCF इंटू LCM है ना, दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर जे 2 नंबर आहेत, नंबर 1 है ना इंटू नंबर 2. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा, HCF आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. दोन्ही नंबरचं LCM दिलेलं आहे आपल्याला. LCM ऑफ 14 and 21 इज 42 आहे. ठीक आहे. ते नंबर कुठल्या आहे, एक 14 आहे आणि एक कुठली आहे, 21 आहे. ठीक आहे. मग इथून आपल्याला बघा HCF काय येतोय, HCF इज इक्वल टू है ना, ह्या नंबर दोन्ही 14 इंटू 21 आणि डिवायडेड बाय 42. याला जर सॉल्व केलं तर बघा 21 2 जा 42, 2 7 जा 14, काय ते 7. मग याचा 4चा जे पेयर आहे ते काय आहे, S 4. आता बस आपल्याला इथं बघायचं आहे, इथं कुठलं आपल्याला मॅच होते बघा. फर्स्टचं काय येत आहे, R. तर फर्स्टमध्ये R कुठे कुठे आहे, या 2 ठिकाणी आहे. मग A किंवा C असेल. सेकंडचं काय येते आपलं P, तर सेकंडचं आहे P. त्याच्यानंतर थर्डचं काय आहे Q आणि फोर्थ काय आहे S. म्हणजे ऑप्शन नंबर C जे आहे याचा करेक्ट आन्सर आहे. ओके. तर सोपंच आहे. ठीक आहे. तेच आहे की एकाच याच्यामध्ये 3-4 क्वेश्चन आपल्याला केलेले आहे, त्यांचे 3-4 सॉल्व्ह करून आपल्याला त्यांचे आन्सर मॅच करायचे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले चॅप्टर नंबर 3 प्लेइंग विथ नंबर्सचे सर्व 30 क्वेश्चन्स आपले कंप्लीट झालेले आहेत. आणि मी अशी आशा करतो की आपल्याला हे जे मी तुम्हाला एक्सप्लेन करून म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे मी जे, ते तुम्हाला व्यवस्थित कळालं असेल. ठीक आहे. तर बघा, जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. ठीक आहे. आणि माझा प्रयत्न तर आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. ठीक आहे. हे माझा प्रयत्न असतो. हे सगळं मी तुम्ही बघितलं असेल आपल्या चॅनलवर. मी सुरुवात एकदम पेपरवर लिहून चालू केली होती, हळूहळू आपण इम्प्रूव्ह करत चाललो आहे. अजून याच्या पुढे पण आपल्याला खूप इम्प्रूव्ह करायचं आहे. माझं जे टीचिंग आणि माझं जे एक्सप्लेन करणे किंवा आपलं जे काही इथं जे आपण आता सध्या व्हाईट बोर्डवर करतोय, फ्युचरमध्ये माझी इच्छा आहे की मी डिजिटल बोर्डवर सगळं हे तुम्हाला शिकवावं, जेणेकरून मला पण सोपं जाईल आणि तुम्हाला पण इझिली चांगलं लक्षात येईल. ठीक आहे. पण त्यासाठी काय आवश्यक आहे की तुमचा सपोर्ट. तुम्ही काय करा, तुम्ही आपले सर्व जे फ्रेंड्स आहे, फॅमिली मेंबर्स आहे, त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. ठीक आहे ना. त्यांना हे व्हिडिओज बघायला सांगा, जेणेकरून आपलं चॅनल ग्रो होईल. चॅनल ग्रो झालं तर मी अजून आपलं जे क्वालिटी आहे ते अजून इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण चॅप्टर 3 कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. चॅप्टर 4 आपण थोडं पुढचं म्हणजे थोडं गॅप घेऊन करूया, कारण मी 8th स्टँडर्डसाठी आता स्कॉलरशिपचे पण व्हिडिओज अपलोड करायला लागलोय. ठीक आहे. तर पहिले आता 8th स्टँडर्डचा पूर्ण एक पेपर करायला 1-2 ते 4 व्हिडिओ 4-5 व्हिडिओ लागतात. तर ते पूर्ण करून घेईल. त्याच्यानंतर मग एक चॅप्टर याचं पूर्ण कंप्लीट करायचं. आता जे 4th चॅप्टर आहे ना, आता मी जर आज हे केलं, उद्या मग 8th स्टँडर्ड केलं, परवा परत याचं एक केलं, तर ते मिक्स चांगलं नाही आहे. पहिले एकच पूर्ण कंप्लीट करून घेऊया. आता आपण जर पुढच्या वेळेस जेव्हा चॅप्टर नंबर 4 सुरू करू, त्याला एकदा पूर्ण कंटिन्युएशनमध्ये कंप्लीट करून टाकू. त्याच्यानंतर पुन्हा मग 8th स्टँडर्डसाठी करू. असं अल्टरनेट आपण ते करत जाऊया. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये.
चॅप्टर नंबर 4 घेऊन. ठीक आहे, चला तोपर्यंत धन्यवाद.